सकल मराठा समाजातील महिलांनी घेतली मंत्री अतुल सावे यांची भेट। काल भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन भेट घेतली। या भाजप महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना संविधान भेट दिली। सोशल मीडियावर महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत या महिलांनी जरांगे यांची भेट घेतली होती। आज सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे होणाऱ्या अमित शहा सभेच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केलेलं होतं। यावेळी मराठा समाजाच्या महिलांनी मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली आणि काल झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे। थोडा गैरसमज झाल्यामुळे ही घटना घडली। त्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकदा विचारायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिलेली आहे। आधीच आमच्या पक्षाने शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस त्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांना बजावलेली आहे। त्यांच्याकडून जर शिस्तभंग झाला असेल तर निश्चित त्या महिला कार्यकर्त्यांवर कारवाई होईल, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे। डोंगरे म्हणून N2 मधले कार्यकर्ते आहेत। काल माझ्याकडे ते ह्या अगोदर पण संभाजीनगरला पण आले होते। त्यांनी जालना DPDC मधून मला निधी मिळावा आणि तांडा वस्तीमधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं। मी त्यांना त्यांचं देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात। मी त्यांना म्हटलं, बाबा हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचं फाउंडेशन असेल तर त्याच्यावर त्यांची सही घेऊन ये, मी नक्कीच तुला निधी देईन। पण काल तो पुन्हा मुंबईत आला। त्याने माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलं की साहेब, मी तुम्हाला त्याशी सांगितलं होतं आज मला तुम्ही हे द्यावं अशी। मी म्हटलं, बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम कुठली नाही, पण जर तुला पैसे पाहिजे असतील, निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर देवेंद्रजींच्या नावाचं तू लेटरहेडचा वापर करतो तर त्यांची सही मिळाली पाहिजे। त्यांनी जर मला सांगितलं तर नक्कीच तुझा विचार करेल। पण तरी तो आर्ग्युमेंट करत होता। शेवटी आमच्या शिपायाने वगैरे त्यांना सांगितलं तू बाहेर जा। धक्काबुक्की झाली वगैरे असं? धक्काबुक्की काय, माझ्याकडे 10 जण बसले होते। 10 जणांसमोर काय आम्ही धक्काबुक्की करायला एवढा मंत्री अजून तुला नाही। दावा आहे त्यांनी प्रूफ दाखवावं। कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी, आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण 20 लोक होते माझ्या ऑफिसमध्ये, कोणीतरी शूट केलं असेल ना। माझं म्हणणं जर त्याला धक्काबुक्की झाली किंवा मारहाण झाली तर त्याने हे दाखवावं, व्हिडिओ दाखवावं त्याला मारहाण केलं तर। मला एक म्हणायचं आहे, ती कोण ताई होती तिला तर काही मी ओळखत नाही, पण ती पक्षाचे गमछे घेऊन तिथे आली आणि अगदी आरेरावी पद्धतीने धुडगूस घालतच ती आली। तिला एवढं कळायला पाहिजे होतं की ते एक पेशंट आहे मनोज दादा, आणि तिचं म्हणणं होतं की मला अश्लील भाषेत कमेंट केल्या जातात। मुळात ती मराठा समाजाचीच मुलं कशावरून आहेत, असे खूप फेक अकाउंट आहेत की जे फेक अकाउंटवरून आमच्या पण समाजाच्या मुलींना महिलांना ते टार्गेट केलं जातं आहे। तर मग तिचं काम काय होतं, आता ह्यांचं सरकार आहे ना, ह्यांच्या सरकारमध्ये IT सेल आहे, IT सेलकडे जायचं होतं त्यांनी, ते जरांगे पाटलांकडे गेले। जरांगे आता त्याच्यात काय करू शकत होते, आणि पेशंट असताना ह्या बाईंची बोलण्याची पद्धत आरेरावीची होती। डायरेक्ट त्यांनी हल्ला बोल केल्यासारखंच झालं आणि हे अत्यंत चुकीचं पद्धत आहे। आणि ते संविधान घेऊन आल्या। मला काय म्हणायचं, ओ ताई तुम्ही ज्या कोणी असेल, मी तुम्हाला ओळखत नाही, ज्यावेळेस आमच्या आई बहिणींवर लाठी हल्ला झाला, त्यांचे डोके फोडल्या गेली, तेव्हा तुमचं संविधान कुठं होतं ताई? तुम्ही तर कुठे दिसल्याच नाही, कुठल्या बिळात होतं तेही आम्हाला माहिती नाही। मग आता आम्ही जेव्हा त्यांचे जे शिरीष बोराळकर साहेब आणि अतुल सावे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पक्ष तिच्यावर कार्यवाही करेल। तर माझं काय म्हणणं आहे, पक्षाने मराठा समाजाला आता गृहीत धोरणं सोडावं, अन्यथा पक्ष म्हणून आम्ही मराठा समाज त्यांना गृहीत धरायला लागू। आम्ही पण त्यांना निवडणुकीच्या काळात गृहीत धरू। पक्षाने त्या बाईवर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि त्या बाईने माफीसुद्धा मागितली पाहिजे की माझ्याकडनं जे झालं ते चुकीनं झालं आणि चूक झाली आहे, त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आहे। काय नाव आपलं? ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते पाटील, छत्रपती संभाजीनगर। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर।